इयत्ता 12वी पर्यंत सर्व विद्याशाखांसाठी मराठी विषय अनिवार्य करण्याच्या शासनादेशाची प्रभावी अंमलबजावणी आगामी शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे। 13 सप्टेंबर 2024 रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार सर्व विद्याशाखांमध्ये इयत्ता 12वी पर्यंत मराठी विषय शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे। या आदेशाची त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हास्तरीय निवेदने सादर करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। या अनुषंगाने यवतमाळ जिल्हा मराठी विषय शिक्षक महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सुपूर्द केले। यावेळी यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्राध्यापक यश पवार, कार्याध्यक्षा प्राध्यापिका अर्चना शिरभाते, सचिव प्राध्यापिका रोशनी मेश्राम, उपाध्यक्ष प्राध्यापक संजय जोगी व प्राध्यापक अमोल कांबळे, समन्वयक प्राध्यापक शुद्धोधन मोडक तसेच प्राध्यापक बेबी जाधव आदी मराठी विषय शिक्षक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार, यवतमाळ। नवीन शैक्षणिक धोरणानुसार CBSE स्टेट बोर्ड सर्व स्टेटला तसेच सर्व वर्गाच्या विषयाकरता मराठी विषय अनिवार्य करण्यासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने आत्ताच आम्ही निवेदन दिलेलं आहे। मराठी भाषा ही अनिवार्य भाषा करावी या संदर्भात निवेदन आम्ही सादर केलेलं आहे। काय नाव तुमचं? प्राध्यापिका सुषमा गावंडे। परिपत्रक काढलेलं आहे 13 सप्टेंबर 2024ला इयत्ता 12वी पर्यंत सर्व विद्याशाखेत मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भात त्या निर्णयाची तात्काळ येत्या शैक्षणिक सत्रापासून म्हणजेच 25-26 पासून अंमलबजावणी व्हावी याकरिता आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे मराठी विषय शिक्षक महासंघातर्फे, जेणेकरून मराठी विषयाला कुठलेही इतर विषय पर्याय न राहता केवळ मराठीतूनच शिक्षण व्हायला पाहिजे, मराठी विषय सक्तीचा व्हायला पाहिजे या हेतूने आज आम्ही यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिलेलं आहे। काय नाव तुमचं? माझं नाव यशवंत पवार, मी जिल्हाध्यक्ष आहे।